अधिपती, चिडू नकोस रे प्लीज. मला जे वाटलं ते मी बोललो. होय की मी काय चिडायला काय येड लागलं का मला सारखं सारखं? बरोबर आहे, तुला जे वाटलं ते तू बोललास, मी ऐकून घेतलं की. विचार केलास का पण कसला? मी जे बोललो त्याचा? काय आता ओंके आहे बघ, मास्तरीनबाई सुखी राहाव्यात, आनंदी राहाव्यात ह्याच्यासाठी आम्ही आमच्याकडनं होतील तेवढे सगळे प्रयत्न केले की नाही केले, सगळ्या गोष्टी केल्या. आता आमच्या अजाणतेपणी काही चुका झाल्या असतील, नाही असं नाही म्हणत मी, पण त्यांनी बोलायला पाहिजे होतं ओंक्या. त्यांनी बोलला पाहिजे होतं, भेटायला पाहिजे होतं. बरं भेटायला आल्या त्या दिवशी काय उजेड पाडला त्यांनी? ते दोस्ताला घेऊन आल्या संघ. मग माझ्या डोसक्याची शीर उठली. राग येणार नाही मला? त्या रागाच्या भरात मी काय वागत होतो, काय बोलत होतो, माझं मला कळत नव्हतं. बरं ते झालं गेलं, गंगेला मिळालं. नंतर त्यांनी बोलून परत क्लिअर करायला पाहिजे होतं का नाही सांग? त्या का नाही बोलल्या? रंगपंचमीच्या दिवशी त्या म्हणाल्या होत्या ना त्यांना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून. अरे तेच मला बी आश्चर्यचकित झालं माहिती आहे का मी. मला बी असं वाटलं होतं खरंच काहीतरी चांगलं त्यांना सांगायचं असणार, बोलायचं असणार. मी वाट बघत होतो की रे दुसऱ्या दिवशी तू होतास की. काय झालं? नोटीस आली डायरेक्ट. मी म्हणलं अरे असं कसं काय झालं म्हणलं. माझं मला काय कळत नव्हतं रे, चक्रावल्यावानी झालं. नोटीस पाठवली डायरेक्ट. म्हणलं आम्ही काय बोलायचं आता? म्हणजे थोडक्यात काय त्यासनी भेटून हेच महत्वाचं बोलायचं होतं की आपलं काय आता पटू शकत नाही, आपण काय आता एकत्र राहू शकत नाही, आपण वेगळं होऊया हे त्यांना सांगायचं होतं भेटून त्या दिवशी, रंगपंचमीच्या दिवशी. ठीक आहे, वेगळं होऊया तर वेगळं होऊया, त्यासनी जसं पाहिजे तसं. जाऊ दे सोड भावा. अरे नको बाबा, आता या विषयावर नको बोलायला आपण. वहिनींचाच फोन आहे. हॅलो वहिनी. हा भाऊजी, सॉरी मगाशी कट झाला फोन. वहिनी तुम्ही सॉरी नका म्हणू, बोला. हा नाही म्हटलं थँक्यू, खरंच थँक्यू. वहिनी थँक्यू मला नको, अधिपतीला म्हणा, त्याच्यामुळेच हे पॉसिबल झालंय. हो मला खरं तर त्यांनाच थँक्यू म्हणायचंय. बघा ना किती न्यायी आहेत ते भाऊजी. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नाही, त्या बाबतीत ते कुणाचंही ऐकत नाही आणि इतके प्रेमळ आहेत. म्हणजे मला त्यांना खरं तर भेटताही नाही आलं, पण मला हवं होतं तसं केलं त्यांनी बरोबर. काय आता आमच्यात अंतर निर्माण झालंय, पण मनाने आम्ही एकमेकांना अंतर नाही दिलंय. मला पटलं आज खरंच. हॅलो भाऊजी. हॅलो हॅलो भाऊजी आहात ना? हा हॅलो वहिनी. हा तेच, त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू, खरंच थँक्यू. वहिनी काही लागलं तर मला फोन करा कधी पण तुम्ही. हो नक्की. ओके बाय. ठेवला काय? हे सगळं दुसऱ्याच्या फोनवर फोन करून चांगलं चांगलं बोलतात बघ. आमच्या फोनवर फोन करायला काय होतं यासनी मला काही कळत नाही. टाकले सरकार. काय झालं, तुला पण फोन आला? नाही, फोन नाही आला. मग कशाला आलायस? ते फुलपगारे सर आणि शिक्षक आलेत. शिक्षक दे पाठवून. हो. अरे ओंक्या, हे या शिक्षकांचे पगार जमा झालेत ना रे नक्की? का मोर्चा घेऊन आले बघ? सगळ्यांना इतकं टेन्शन आलं होतं. अगं भुवनेश्वरी मॅडमने फुलपगारे सरांना फोन केला आणि म्हटलं की शाळा बंद करणार आहेत म्हणून. आम्हाला वाटलं कोणाचेच पगार देणार नाहीत या, म्हणून मी डायरेक्ट फॅक्टरीत गेले. अगं बाई, मग काही गरज होती का? हो बाबा, गरज होती. काही गरज नव्हती. कसं आहे, तुला ना सवय लागली स्वतःचा अपमान करून घ्यायची, आणि आता सतत सतत नवऱ्याला भेटण्याचा निमित्त शोधत असते. माझ्या नवऱ्यालाच भेटायला निमित्त शोधत असते ना इरा, त्यात चूक काय? हा बरं, पुढे काय झालं ग? अगं मी फॅक्टरीत गेले तर अधिपतीने होतेच तिकडे, ओंकार भाऊजी होते. मग मी त्यांना सांगितलं माझा निरोप द्या अधिपतींना. मी विनंती केली आहे, सांगा की शाळेतल्या कुणाचेच, शिक्षकांचे, स्टाफचे कुणाचेच पगार केले नाही भुवनेश्वरी मॅडमनी. सगळ्यांचे पगार लवकरात लवकर करून टाका. ओंकार भाऊजींनी निरोप सांगितला अधिपतींना, आणि आई तुला सांगते त्यांना कळता क्षणी त्यांनी सगळ्यांचे पगार करून टाकले. इतकं छान वाटलं. असे आहेत माझे अधिपती, न्यायी आहेत. म्हणजे जी गोष्ट त्यांनी मुळात आधीच करायला हवी होती त्यासाठी तुला भीक मागावी लागली, आणि याचा तुला अभिमान वाटतोय? आहे मला अभिमान.
मला माझ्या नवऱ्याचा, आमच्या नात्याचा अभिमान आहे. आणि आज जे घडलंय ना, त्यामुळे तर माझा विश्वास अजूनच ठाम झालाय की अधिपती न्यायी आहेत, प्रेमळ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे. पगार ही खूप दुय्यम गोष्ट आहे ग आई. पण बघ ना, एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांच्या लेखी माझ्या शब्दाला किंमत आहे. माझा शब्द नाही खाली पडू दिला त्यांनी. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची, माझ्यासाठी आणि आमच्या नात्यासाठी. नमस्कार. अरे नमस्कार सर. बसा घेऊ, बसा बसा. आज कसं काय येणं केलं मोहिते मॅडम? थँक्यू सर. सर नाही नाही, खरंच थँक्यू अधिपती सर. अहो, आज तुमच्यामुळे आमचा पगार झाला. अहो सर, थँक्यू काय म्हणताय? उलट आम्हीच सॉरी म्हणतो. आम्ही जरा यावेळी लेटच केला पगार द्यायला, खरंच सॉरी. अरे नाही नाही सर, तुम्ही काय सॉरी म्हणताय? अहो नाही नाही, खरंच मनापासून सॉरी म्हणतो. आणि इथून पुढं पगाराची तारीख कधी चुकणार नाही. वेळेच्या वेळेला पगार होत जाईल हे शब्द पण देतो. उलट आम्हाला असं वाटलं पगार द्यायला लेट झाला म्हणून काय मोर्चा बिरच्या घेऊन आला काय सर? नाही हो नाही, मोर्चा कशाला काढू आम्ही? अहो, आम्ही तर आभार मानायला आलो आहोत. आणि सर हे घ्या, हे काय आणलं आता? पत्र आहे आमच्या वतीनं. कसलं? शाळा बंद करू नका म्हणून पत्र लिहिलंय आम्ही. प्लीज सर शाळा बंद करू नका. बघा ना, म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान तर होईलच, पण 80-100 लोकांचा स्टाफ आहे आपला. हो, त्यांचं काय? आणि शिक्षक देखील बेरोजगार होतील. सर प्लीज शाळा बंद करू नका. आमच्या पगारावर आमचं घर चालतं. सर, लहान मुलं आहेत आमची. नोकरी गेली तर खूप प्रॉब्लेम्स होतील. प्लीज शाळा बंद करू नका सर. प्लीज सर शाळा बंद करू नका. अहो असं काय करताय सर? हात बीत जोडू नका. खरंच मॅडम, हात जोडू नका. आणि तुम्ही कुणीच लोड घेऊ नका. शाळा वगैरे बंद करायचा असा काही प्लॅन नाही आमचा. अहो पण भुवनेश्वरी मॅडमचं म्हणणं आहे की शाळा बंद करायची म्हणून. नाही, मी त्यांच्याशी बोलून घेतो. बघूया की काहीतरी करूया आपण. काळजी करू नका. सर प्लीज बघा, काय होत असेल तर. शाळा बंद करून देऊ नका सर. प्लीज सर, शाळा बंद नका करू. अरे नाही नका, असं करू नका, असं करू नका. खरंच त्या आदेशला बोलवून आण बरं. आणि यांच्यासाठी सगळ्यांसाठी काहीतरी थंड माग. होय. तुम्ही काय काळजी करू नका सर, बरं का? माने मॅडम, गवते मॅडम, सगळ्यांना सांगतो, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. सगळं ठीक होणार. शाळा वगैरे बंद करायचा आम्ही खरंच काही विचार करत नाही. थोरल्या सरकारांसंग जे काही बोलायचं ते आम्ही बोलून घेतो. पोरांच्या आता परीक्षा आल्यात, तुम्ही त्याच्यावर लक्ष फोकस करा, बरं काय? हे सगळं आम्ही सांभाळून घेतो, काय काळजी करू नका. घ्या घ्या मॅडम. हां आदेशराव, बरं झालं तुम्ही आला. सर हे आदेश म्हणून आहेत, नवीन जॉईन झालेले आहेत. पगाराचं सगळं हे बघतात. आता नवीनच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जरा चूक झाली असेल. इथून पुढे जर पगाराची तारीख चुकली, मी तुमच्या सगळ्यांना ह्यांचा नंबर देऊन ठेवतो. ह्याला फोन करायची तुम्ही. फोन करून करून एवढं छाळायचं की ह्यानं म्हणलं पाहिजे की पगार घ्या, पाहिजे तर 2 महिन्याचा ऍडव्हान्स घ्या, पण फोन एवढं करू नका. अधिपती सर, तुम्ही आहात म्हणून चाललंय बघा सगळं. हा असाच सपोर्ट कायम राहू द्या. हो सर. आता काय आम्हाला रडवता का तुम्ही? काय सर पण का नाही, असं काय बोलू नका. सपोर्ट असू द्या. म्हणजे आपली शाळा आहे ती काय परकेची आहे का? हा. आणि मास्तरीन बाई आहेत आमच्या त्या शाळेत. त्या असताना शाळा बंद करायची बिशाद आहे काय आमची? शाळा म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे. आणि बरं का मॅडम, फुलपगारे सर, जोवर आम्ही आहेत तोवरी शाळा असणार, शब्द देतो तुम्हाला. बस सर, एवढंच ऐकण्याची इच्छा होती. थँक्यू. थँक्यू सर. हो. अरे गौतम मॅडम, जरा ते घेऊन या. काय हो? अरे बाप रे, हो काय आहे? सर, विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी प्रेमाने बनवलंय. गोड मानून घ्या. हा ना, तू खोळा गेले हो सर. भारी गेले शाळा राव पोरांनी. मास्तरीन बाई आमच्याकडेच बघायला बघून घ्या.
आई साहेब बी आमच्या मी स्वतः माझ्याकडेच सगळी माझ्याकडेच बघतात का काय? आणि सर आम्ही तुमच्याकडे नेहमीच आशेनं बघतो. खरंच भारी गेले बरं का. पोरांना सांगा नक्की. छान गेले. बोला मॅडम. तर आम्ही काय बोलणार? तुम्ही बोलायचं, आम्ही ऐकायचं. तुम्ही तर काय बोलतच नाही पुढं. म्हणजे आम्ही फोन केल्या बिगर तुमचं काय स्वतःहून फोन येतच नाही. आता पुढं काय करायचं हे तुम्ही आम्हाला कळवायला नको काय? का सारखं आम्हीच तुम्हाला जागा करायचं, पुढं काय करायचं, पुढं काय करायचं म्हणून? काय झालं काय पुढं? कशाचं काय झालं मॅडम? नाही म्हणजे मला काही कळालं नाही. उन्हाळ्यात पाऊस पडायला लागलाय, गारपीट होऊ लागली आहे, शेतीचं लई नुकसान झालं, हे सगळं बोलायला बोलवलंय आम्ही इथं. गाडी मोडीच्या नोटिशी बद्दल विचारतोय आम्ही. नोटीस सर झाली ना मॅडम. आमचे सर स्वतः जाऊन आलेत अक्षरा मॅडमकडे. हे आम्हाला ठाव आहे. जे आम्हाला ठाव आहे ते आम्हाला सांगू नका. त्याचं पुढं काय झालं ते सांगा. आम्ही वाट बघतोय मॅडम. कसली? अक्षरा मॅडमचं उत्तर येण्याची. हे बघा, आम्हाला काय त्यांचं उत्तर न ग, आम्हाला काडी मोड पाहिजे, काडी मोड. हो मॅडम, ते सगळं होईल, पण कायदेशीर गोष्टींना जरा वेळ लागतोच ना. येळ? अजून किती वेळ द्यायचा आम्ही? हे गोंगडं भिजत ठेवायला आमच्याकडे येळ नाही. आम्ही तुम्हाला रगड पैसा देतो का नाही? हा, मग आम्ही येळ कशा पाहिजे द्यायचा? मॅडम पुढच्या आठवड्यात अपडेट देतो मी तुम्हाला. ते द्याच, पण चुकून बी आमच्याकडे येळ मागू नका. काय पाण्यासारखा पैसा देतोय आम्ही. हा, रगड पैसा घेताय तुम्ही. अजून लागला अजून सांगा. हा, पण या पुढं आम्हाला फक्त काम झालं एवढं सांगायचं, बाकी येळ बिळ मागायचं नाही. कळलं काय? हो मॅडम. पण मॅडम ते एवढं सोपं नाही ना. सोपं नाही म्हणजे काय अवघड काय? टॉपचे वकील आहे ना हो तुम्ही? मॅडम कायद्यानुसार सगळं करावं लागतं. ते जरा अवघड. अवघड 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 काय एवढं अवघड आहे ते तरी सांगा. आमच्याकडे सगळे कागद आहेत, त्याच्यावर दोघांच्या सह्या आहेत. मग का थांबलाय काडी मोड ते तरी सांगा. ते जरा त्यांना 6 महिने. 6 महिने? एवढ्यात पोर जन्माला येईल? हा, नाही म्हणजे तुमचं काही डोसका पिसका फिरलंय काय? 6 महिने काय म्हणताय तुम्ही? एवढा वेळ नाही आमच्याकडं. पण दोघांचं काउन्सिलिंग तरी. वकील साहेब, आम्ही शिकलेलो नसलो तरी आम्ही कायद्याची सगळी माहिती ठेवतोय. ते काउन्सिलिंग का काय म्हणताय त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा पटशिरी. हा, जास्त वेळ घालू नका. आणि एकच मुद्द्याला धरून ठेवायचं काय की मास्तरीनबाईंना शिकलेला नवरा पाहिजे होता. आमचे अधिपती अडाणी आहेत म्हणून त्यांचं कवा पटलंच नाही, पण जगासमोर कसं दाखवायचं म्हणून त्या संसार रेटत होत्या. हा, मोठं भांडण झालं आणि त्या त्यांच्या माहेरी निघून गेल्या आणि गेले काही महिने त्या तिथंच राहत्यात. कळलं काय? हो मॅडम. आम्हाला असं वाटतं या मुद्द्यावर तुम्ही काडी मोडाचं नियोजन लावून टाका. करतो मॅडम. त्यांना नांदायचं नाही आणि आम्हाला त्यांना नांदवायचं नाही. त्यांना जे काय पाहिजे असेल, पैसा, प्रॉपर्टी, फॅक्टरी, काय हवं ते सगळं देऊ त्यांना, पण आम्हाला त्यांचं थोबाड बघायचं नाही. हा काडी मोड लवकर होईल हे बघा आणि निघा आता. आणि कळवत राहा आम्हाला काय होतंय ते. ठीक आहे मॅडम, येतो. हा बाबा. हा अक्षरा बोल. बोलू शकता आता? हा बोल ना. काय झालं अक्षरा? काय तुझा फोन आला की आता धडकीच भरते मला. काय वाईट बातमी ऐकायला मिळेल याचा नेम नाही ना. आता त्या भुवनेश्वरीनं काही केलेलं नाही ना? बाबा, मॅडमनी जे काही केलं होतं ते अधिपतींनी ठीक केलंय. म्हणजे पगार केले बाबा अधिपतींनी. सगळ्यांचे पगार केले, शिक्षकांचे, स्टाफचे, शाळेतल्या सगळ्यांचे. अच्छा, झाले का फायनली? हो झाले झाले. मी ओमकार भाऊजींना निरोप दिला होता, मग त्यांनी अधिपतींना सांगितलं आणि अधिपती लगेच बोलले अकाउंटंटशी आणि झाले बाबा, सगळ्यांचे पगार झालेत आता. बाबा काय झालं? तुम्ही गप्प काय झाला तसे? नाही काही नाही. काय तुम्हाला आनंद नाही झाला का बाबा? नाही झाला अक्षरा मला आनंद. का? अहो बाबा, अधिपतींना माझा निरोप मिळाला आणि त्यांनी ऐकलं, पगार केले सगळ्यांचे. अक्षरा सगळं ठीक आहे, पण हे भुवनेश्वरीनं तुमच्यावर वेळ आणली आहे ना, ते नाही आवडत आहे मला. म्हणजे मला कळलं नाही. अक्षरा तुम्ही नवरा बायको आहात ना,
तुम्ही एकत्र असायला हवं, एकमेकांच्या साथीनं सुखानं संसार करायला हवा तुम्ही. हे काय चाललंय? तिसऱ्याकडून निरोप मिळतोय, जे काम आधीच व्हायला हवं होतं ते असं वाया होतंय. अक्षरा, ही बाई थांबणार नाहीये. आधी तुला घराच्या बाहेर काढलं तिनं, तुमच्या दोघांच्या मध्ये होता होईल तेवढी फूट पाडली, आणि आता सुद्धा ती कारस्थानं करत राहणार, ती थांबणार नाही. हे सगळं माझ्यामुळे होतं, या सगळ्याला जबाबदार मी आहे ना अक्षरा. बाबा असं काय बोलताय तुम्ही? जे खरं आहे ते बोलतोय बाळा मी. हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्यामुळं, माझ्या मूर्खपणामुळे ती बाई घरात आली, माझ्या मुलाचं शिक्षण थांबलं, आता तुमच्यात फूट पडली, तुमचा संसार मोडकळीला आलाय. हे सगळं माझ्यामुळे झालंय. अहो बाबा असं काही नाही हो, खरंच. तू काही म्हण बाळा, तू माझी किती समजूत घालायचा प्रयत्न कर, मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे हे सगळं हाताबाहेर जायची वेळ आली. सगळं मला ठीक करावं लागेल आता. बाबा अहो, गोष्टी बिघडायला असा किती वेळ लागतो, पण आपल्याला पुन्हा घडी बसवायची ना सगळी, म्हणून वेळ लागतोय. होईल सगळं ठीक. सगळं ठीक व्हायला हवं अक्षरा, आणि मी करेन ते. म्हणजे बाबा? अक्षरा, मी तुला फोन करतो. काहीतरी डोक्यात आहे माझ्या, मी ते झालं की तुला फोन करेन. अधिपती घे चहा घे. तू कशाला घेऊन आलीस? धनाजीला सांगायचं की. अरे तुला माझ्या हातचा आल्याचा चहा आवडतो ना व, घे. हे मात्र खरं बोललीस. हे धर, तुला बी घे अर्धा कप. हे ग खंदी कार्य करते, चहा घे. चहाला नाही म्हणून नाही माणसानं. काय झालं? लय खुश दिसतोय यास. नादो कुळा चहा झालाय. अगं शाळेतल्या पोरांनी गिफ्टच असलं भारी दिलं का नाही? लय भारी वाटलं. हा काय दिलं? अगं असं छोटस हे दिलं ग, असं म्हणजे शाळा, त्याच्यात मास्तरीनबाई, आम्ही, आई साहेब, असं एक छोटस लय भारी करून दिलं होतं. अरे वा. गिफ्ट बघून असं वाटलं की त्या गिफ्ट मध्ये जसं आहे तसं खऱ्या आयुष्यात का नाही आमच्या. तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस ना व. काय नाही शिल्पकार फिल्पकार, सगळं ठरलं तर होतं चांगलं, पण काय सगळं इस्फोट झाला आजी. अरे तिने सांजेचं असं बोलू नकच बाळा. हे बघ काय इस्कोट फिस्कोट होत नाही बघ, समजा ठीक होईल. काय कसं ठीक होणार? तू ठरवलंस का समजा ठीक होईल बघ. म्हणजे सुनबाईला भेट, बोल तिच्याशी. अरे काय ना काहीतरी मार्ग निघालच की. काय भेटणार तर नोटीसच पाठवली म्हणलं. चुलीत घाल ती नोटीस. अरे अशा नोटीशी फिटिशीने नाती तुटत नसत्यात. तुमची गाठ ब्रह्मदेवानं बांधली आहे. गाठच तोडायची म्हणते असणे आता. मला नाही वाटत. अरे पोरगी जोडणारी आहे, तोडणारी नाही आहे. तू तिच्याशी नीट बोललास ना व, का समजा ठीक होईल असं मला वाटतंय बघ. अरे आता ना ग उशीर करूस. घरात जे काय चाललंय ना व थांबव, आणि घरची लक्ष्मी घरला परत येऊ दे बा. ठीक आहे, ते मी बघतो. तुला टेन्शन घेत जाऊ नको बरं का आजी. मी बघतो, समोर जे आहे ते तरी आधी मिटवतो. आईसाहेब कुणीकडे आहेत? ते खोलीत बी दिसले नाहीत. बाहेर गेली ती. कुणीकडं? काय सांगितलं नाही. बरं धनाजीला सांग, आईसाहेब आल्यावर मला पडदेशी सांगायला म्हणा, जरा बोलायचं त्यांच्या संग. काय महत्वाचं बोलायचंय? काय टेन्शन आहे का? काय नाही टेन्शन त्याचं काय नाही, बोलायचंय. धनाजी आण लवकर चहा. काय रे, किती वेळ लागतो तुला चहा आणायला? हा माफ करा सरकार, थोडासा उशीर झाला. हा चल निघ आता. धनाजी जा, अधिपतीला सांग आईसाहेब आलाय म्हणा. सांगतो आजी. थांब धनाजी, अधिपतीने कशाला सांगायचं आम्ही आलोय म्हणून? अगं मला त्यानं तसं सांगितलं होतं सांगाया. म्हणजे? अगं त्याला काहीतरी तुझ्याशी बोलायचंय. तो म्हणला आईसाहेब आल्या का कळव मला. जा धनाजी जा, सांग त्याला. थांब धनाजी. अगं त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. सकाळी बोलतो. अगं पण त्यानं मला निरोप सांगायला सांगितले ना व. धनाजी अधिपतींना सांग आई साहेबांनी सांगितलंय सकाळी बोलतो म्हणून. जी सरकार. भुवे बोल की आत्ताच. आई आम्हाला आता बोलायचं नाही. एकतर आमचं डोसकं आधीच उठलंय,
आणि दुसरं म्हणजे अधिपती आमच्याशी काय बोलणार हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. काय? हेच शाळा बंद करू नका आणि आमचा संसार असाच चालू ठेवा आणि आम्हाला दोन्ही बी नग आहे.